नमस्कार मित्र हो. मी डॉक्टर चिनू अगरवाल, एक मनोवैज्ञानिक, फीलिंग माइंड्सची निर्देशिका आणि हेमा फाउंडेशनची सल्लागार निर्देशिका तुम्हाला आज पुन्हा भेटण्यास आलीये एक नवी मूवी घेऊन. मित्र हो, तुम्ही सर्व एवढ्या चांगल्या प्रकारे हेम वर्च्यूजमध्ये रजिस्टर करून पार्टिसिपेट करत आहात, त्याने हेमा फाउंडेशनच्या अख्ख्या टीमची भरपूर हिंमत वाढतेय. आणि आता आम्ही 5व्या मूवीपर्यंत पोहोचलो आहोत, जिची अतिशय सुंदर थीम आहे, जिचं नाव आहे आशा व होप. मनोविज्ञानाच्या दृष्टीने बघितलं तर आशा व होपला अतिशय सायंटिफिक पद्धतीने मागील 3 दशकांपासून अभ्यास केला जातोय. सर्वांचं असं मत आहे की जीवन अत्यंत कठीण आहे आणि कठीण असण्यासोबतच अगदीच अनसर्टन आहे. आपल्याला माहीतच नसतं की पुढच्या क्षणी काय होणार आहे. असं असताना आपण भविष्याचा प्लॅन कसा बनवायचा? आपण आपले गोल्स कसे निर्धारित करायचे? काही लोक कधी विशेषतः मुलं, जेव्हा मी त्यांच्याशी बोलते तेव्हा ते म्हणतात, मॅम, आम्हाला पुढच्या क्षणाचं तर माहित नाही. आम्ही 10 वर्षानंतर कुठे असू, कसे असू, या प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं? आम्ही आमच्यासाठी एक विजन कसं बनवायचं व एक मिशन बनवायचं? ही बाब अगदीच बरोबर वाटते. हे बघा, फक्त लक्ष्य बनवण्यानेच काही होत नसतं. तुम्हाला त्या एका प्रकारचं ऑप्टिमिझम व होप व आशेची देखील गरज असते की डिस्पाइट ऑफ all the challenges and difficulties that life poses at us, तरीही सगळं काही ठीकच होईल. जेव्हा हा कोरोनाचा पॅन्डेमिक आला आणि सगळे लोक अख्ख्या जगामध्ये भयग्रस्त झाले, तेव्हा ही आशा की एक ना एक दिवस सर्व काही ठीक होईल, ही आपल्याला हिंमत देत राहिली. जर ही आशा नसतीच तर आपण तर भविष्यामध्ये काहीही चांगला विचारच करू शकलो नसतो. जेव्हा मी या पॅन्डेमिकमध्ये लोकांशी चर्चा करत होते, ऑनलाईन वर्कशॉप घेत होते आणि त्यांना सांगत होते की स्वतःचं मानसिक स्वास्थ्य कसं मेंटेन ठेवायचं, तर त्यामध्ये आशा जागृत करणं व होप ठेवणं एक खूप मोठा पार्ट प्ले करत होता. एकदा मी लोकांना म्हणाले की बघा, आपल्याकडे 2 चॉईसेस आहेत. एक तर आपण भविष्याला बिलकुल अंधकारमय समजू, काही ना काही तर इमॅजिन करावंच लागणार ना की भविष्यात काय आहे. जेव्हा आपण भविष्याला होपलेसनेसच्या दृष्टीने बघतो, निराशेच्या दृष्टीने बघत असतो, एन्झायटी व चिंतेच्या दृष्टीने बघत असतो, तर त्याने काय घडतं? त्याने आपलं मेंटल, इमोशनल, हॉर्मोनल डिसबॅलन्स होऊन जातं. आपण इमोशनली अपसेट होऊन जातो आणि वर्तमानमध्ये काहीच करण्याची इच्छा नसते व करू शकत नाही. याच्या उलट जर आपण या डिफिकल्टीज असूनही भविष्याला आशामय दृष्टीने बघतो की एक दिवस जेव्हा सर्व काही ठीक होईल तेव्हा मी काय करेन, तेव्हा आपण वर्तमानाला लॉकडाऊनच्या पिरियडमध्येही फ्रुटफुली युटिलाइज करू शकू. मी बघितलं, बऱ्याचशा लोकांनी त्या काळामध्ये नवनवीन गोष्टी शिकल्या, नवे कोर्सेस पूर्ण केले, त्यांच्या भविष्यासाठी खूप सुंदर प्लॅनिंग केली. आणि आज जेव्हा लॉकडाऊन उघडलं आहे, 1 महिन्यापेक्षा जास्त वेळ झालाय, परिस्थिती नॉर्मल होण्याच्या मार्गावर आहे, तर जे लोक आशावादी होते, जे लोक ऑप्टिमिस्टिक होते, जे लोक होपफुल होते, ते अधिक चांगल्या प्रकारे बॅक टू ट्रॅक येऊ शकत आहेत. होपलेसनेस डिप्रेशनचं एक मुख्य सिम्पटम आहे आणि होपफुलनेस मेंटल हेल्थ व मानसिक स्वास्थ्याचा एक अतिशय मुख्य पिलर आहे. मित्र हो, ही जी मूवी आहे ही अतिशयच प्रभावशाली मूवी बनली आहे, ज्यामध्ये 2 मित्रांची जे हॉस्पिटलमध्ये भरती आहेत त्यांच्या ह्या ॲटिट्यूडला दर्शवलंय. तुम्ही याने खूप जास्त इफेक्टिव्हली प्रभावित व्हाल. ही मूवी आवर्जून बघा आणि तेव्हा ह्याच्या आधीचे MCQs, नंतरचे MCQs सॉल्व्ह केल्यानंतर जे टास्क त्यानंतर दिलेले आहेत त्यांना पूर्ण एन्थुझियाझमने कंप्लीट करा. तुम्हाला माहीतच आहे,
आता आम्ही प्रत्येक मूव्ही नंतर ज्या मुलांनी चांगल्या प्रकारे सगळे MCQs, सर्वेज, टास्क कंप्लीट केले आहेत त्यांना पुरस्कार देत आहोत. 5 मुलांना प्रत्येक वेबिनारमध्ये आम्ही पुरस्कृत करीत आहोत. मी आशा करते तुम्ही सर्व आनंदात राहाल. आपल्या पुढच्या भेटीपर्यंत नमस्कार.